एखाद्याला वाटू शकतं की बघा 2026 खूप दूर आहे, त्यामुळं मला काय जमतंय ते करायला मी करून घेईन. तर तुम्हाला सांगतो पुढे जाऊन तुम्ही अडकू शकता. त्यामुळे आत्ताच एक डोक्यात ठेवून की बाबा नाही आपल्याला कंबाईन करायचं तर तिकडे कंबाईन वळायला पाहिजे. अदरवाईज आत्ता चांगला स्कोर आहे आणि तरी पण नाईलाजच आहे माझा म्हणजे बाबा काय. आणि मग मी त्यांना सुचवलंय की 15 दिवस फक्त एक्सक्लुझिव्ह कंबाईनसाठी द्यायचं एक्झामच्या अगोदर आणि कंबाईनच्या परत रिझल्टवर अवलंबून राहायचं. पण तो आता रिझल्ट कधी लागणार म्हणजे असं सगळं ते हेच आहे हो, अवघडच आहे. सकाळी आम्ही चर्चा केली एका कॅन्डिडेट बरोबर, तर ते नाही होत ते म्हणजे एकत्र गोंधळ होतो. आता तुम्हाला एक सांगतो बरं का माझा अनुभव म्हणजे अलीकडचा रिसेंटच आणि मुलांना पण माहित आहे बघा. ज्या वेळेला रुद्रम ग्रुप आणि तुमचा अंमलबजावणी एकत्र चालू होता बघा, त्यावेळेला सुद्धा असा घोटाळा झाला होता. म्हणजे दोन्ही ते मॅनेज करता येत नव्हतं. मग ते परीक्षा येईल तसं अंमलबजावणीवर लक्ष का तर सारखं फिल्मची भीती वाटणार म्हणजे असं होणार आणि मग उत्तर लिहू वाटत नाही तसाच घोटाळा कायमच होणार. मग अशा द्विधा मनस्थितीत पुढं पुढं जाणं किती ते चांगलं आहे नाही होणार. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या होणार. त्यामुळे बघा तो अतिशय कठीण गोष्ट आहे म्हणजे मला तर म्हणायचं आहे. आणि मग काय करायला पाहिजे, ट्रायल एररवर ठेवायला पाहिजे म्हणजे बघू पुढे जाईल तसं बघू काय होईल. म्हणजे असं ते चुकीचं आहे ती गोष्ट, चुकीची आहे लक्षात घ्या. आता मी आता येतो त्या मुद्द्यावर कोणत्या की पूर्ण वेळ MCQ किंवा पूर्ण वेळ कंबाईन किंवा सरळ सेवा म्हणजे ते एकत्र किंवा काय कोण तर कोणी कोणी करू शकतं. तर मूळ कंबाईनच करत आलेला व्यक्ती आहे तो तर जाणारच आहे तिकडे, त्यानं जावंच तिकडं. कदाचित असं असतं की तो असं पण झालंय बरं का काही लोकांचं की पूर्वी ते राजसेवा करायचे थोडेफार पण नंतर कंबाईनकडे जे वळले ते वळलेच आणि मागच्या वेळेला कंबाईनच्या मेन्स पण दिलेत आणि आता पण स्कोर 110+ स्कोर आहे असे पण आहेत उदाहरण माझ्याकडे. तर ह्या लोकांनी अर्थात ते देत नाहीत का तर त्यांनी राजसेवा मेन्सच मागची दिलेली नाही आणि हे काही डिस्क्रिप्टिव्ह देणार अजिबात देणार नाहीत. त्यामुळं ते लोक एक तर दुसरी गोष्ट भले तुम्ही राजसेवा करत असाल किंवा काय करत असाल अगोदर किंवा नंतर पण डिस्क्रिप्टिव्हची एक अनामिक भीती आहे डोक्यात. पण कंबाईनचा पण स्कोर तुमचा बऱ्यापैकी सन्मानजनक येत असतो. त्या लोकांनी कंबाईनच करावं. ते भीती मोडायला सध्या मार्ग नसतो. त्यामुळे कंबाईनची पोस्ट घेऊन मग पुढं विचार करू शकता म्हणजे असं समजा असं. दुसरी गोष्ट जुन्या राजसेवा मेन्स दिलेल्या आहेत आणि पुन्हा परत डिस्क्रिप्टिव्हचं कधीच काय बघितलेलं नाही म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे असं मग आता 1-2 विद्यार्थ्यांचा पण मेसेज आलेला होता म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या आता नाव मी लगेच नाही तर आपले कॅन्डिडेट नसल्यामुळे ते काय माझ्या लक्षात राहिलं नाही पण 117.something स्कोर आहे बघा. तर त्यांनी स्वतःच सांगितलं सर आला असला स्कोर तरी मी ते कंबाईनच करणार आहे का तर 3 राजसेवा मेन्स दिले आहेत 22, 23 आणि 24. मग ह्या लोकांचे चान्सेस आहेत कंबाईनला पोस्ट काढण्याची म्हणजे लक्षात घ्या. आणि आता 117.50 स्कोर आला आहे तर त्यांनी काय करायची गरजच नाहीच आहे म्हणजे मेन्स. त्यामुळे काय सांगायचं त्यांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे. तर अशा कॅटेगरी काय लोक जर असली तर परत काय लोक काय अजून एक लोक आहेत बघा आमच्या म्हणजे लक्षात घ्या. इकडं मग एक आदित्य गोल्ड मधला कॅन्डिडेट आहे बघा. तर त्याचं पण असंच आहे मागच्या वेळेला 114 काय स्कोर होता आता पण तशाच टाईपचा स्कोर आहे. कदाचित ह्या वेळेला संधी मिळू शकते मागच्या वेळेपेक्षा पण प्रेशर पण दोन्ही करणारी लोक आहेत म्हणजे MCQ परीक्षा पण करणारी लोक आहेत ही आणि डिस्क्रिप्टिव्ह पण करणारे म्हणजे लोक आहेत बघा अशी. तर त्या म्हणजे राजसेवा मेन्स मागच्या 24ची दिली होती म्हणजे MCQ तर जास्त आहे तसे ते रुद्रमला नव्हते म्हणजे लक्षात घ्या. अशी लोक म्हणजे MCQ पॅटर्न मधूनच पोस्ट अगोदर फर्म करू शकतात. घरातला आर्थिक ताण आहे म्हणजे लक्षात घ्या म्हणजे ताण शब्द आता इथं आला बघा. तर त्या लोकांनी आणि त्यांना असं काही वाईट वाटत नाही की मला सरळ सेवा किंवा मी कंबाईन करतो त्यातनं पोस्ट काढतो आणि मग बघतो मग पुढं कसं डिस्क्रिप्टिव्ह जमतंय ते भले ती मनसेवा असू किंवा राज्यसेवा असू म्हणजे लक्षात घ्या. अशा लोकांनी की MCQ मध्येच राहिलेलं बरं आहे आत्ता पुढं 26ला विचार करता येईल. पण आता का तर हे लोक MCQतनं पोस्ट मिळवण्याच्या कागारवर म्हणजे कटड्यावर आहेत म्हणजे लक्षात घ्या. मी असं म्हणेन जर त्यांनी सातत्य राखलं आणि भरकटले नाहीत तर म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे अभ्यास मिक्स असणारे लोक जे आहेत ते घरी किंवा स्वतःला ताण येतोय काय येतोय ते आपले कंबाईन प्लस सरळ सेवा असं करत करत कोणती तरी पोस्ट आणू शकतात म्हणजे असे लोक आहेत बघा. त्यामध्ये तो मिळतो. आता अजून एक वर्ग आहे बरं का इथं बघा इथं लेक्चर सुद्धा करत असतील कदाचित. तर ह्या लोकांना मूळचा UPSCचा बेस आहे. बेस म्हणजे काय एखाद्यानं दिलेले आहे UPSC मेन्स अदरवाईज काय दोघांनी 2-3 प्रिलिम्सच दिलेत प्री काय सुटलेली नाही अशी पण लोक आहेत. इव्हन त्यांचं ऑप्शनलची तयारी झालेली आहे केलेली होती सगळ्याचीच झालेली आहे म्हणा एथिक्स झालेलं आहे सगळं झालेलं आहे पण आता मिक्स स्कोर आहेत. मग आता
प्रवीण नावाचा कॅन्डिडेट आहे, म्हणजे लक्षात घ्या अनुभवी कॅन्डिडेट आहे, म्हणजे लक्षात घ्या नाशिकहून. तर 116 वगैरे स्कोर आहे. तर त्या कॅन्डिडेटची प्रिलिम सुटण्याची शक्यता मला जास्त वाटते आणि चांगली तयारी आहे. पण मग सर विचार करतो म्हणजे आता म्हणजे आता बघा विद्यार्थ्याला एखाद्या खात्री वाटत नसते तशी, म्हणजे आपण सुटू का न सुटू, बरोबर आहे ते, का तर ते त्यांच्या नजरेतून ते बघत असतात आणि जुना आपला इतिहास बघतात ना. मग असं झालंय 117 पर्यंत गेलं होतं, मग आता ते पण शक्यता दाट आहे. तर अशा लोकांनी डिस्क्रिप्टिव्ह सोडू नये असं मला वाटतं एक गोष्ट. आणि मग एक सेफ म्हणून मार्ग मग काय करू शकतात ते, की मग ते म्हणल्याप्रमाणे 75-25, पण फक्त 15 दिवस अगोदर MCQचा अभ्यास करायचा आणि ती एक्झाम द्यायची. सुटली नाही सुटली, पण मेन फोकस हा MPSC मेन्स 20-25 वरच द्यायला पाहिजे. पण असाच एक मग दुसरा एक कॅन्डिडेट 108 वर मला वाटतं संदेश कॅन्डिडेट, तर त्याचं मात्र काय खरं नाही, काटावर काय पण होऊ शकतं. आणि तसं मग ह्या लोकांनी MCQ कडे न जाता, म्हणजे आत्ता 108 राज्यसेवेला आली मार्क, मग ते MPSC 2026चा विचार करायला पाहिजे. जर कंबाईनची तयारी नव्हतीच केलेली बहुतेक आणि सरळ सेवांची तयारी नसेल तर, का तर जरा फॅक्ट्सवर पकड कमी असल्यामुळे UPSCला स्कोर बिलो 100 येतोय ना, बिलो 90 येतोय ना, ऍक्च्युली 74, 68 असा येतोय. त्या लोकांची पकडच नाही ना, त्यामुळे त्यांना MPSCला स्कोर आता राज्यसेवेला 108 आला म्हणून कंबाईनला येईल ह्या भ्रमात कुणीच राहू नका. कंबाईन खूप वेगळं रसायन आहे, त्यामुळे ते काहीच त्याचं सांगता येत नाही. इकडे 108 का 116 येतो, 120 सुद्धा येतो राज्यसेवेला, आणि तिकडे डायरेक्ट 50च्या खाली येतो, 48, 52 असा येतो. त्यामुळे तसं करू नका. तर अशा लोकांनी मात्र डिस्क्रिप्टिव्हचा बेस आहे तर मग तुम्ही MPSC विचार करू शकता. पण UPSCचा अभ्यास करत असताना सगळ्या सिलेबसवर लिहून झालंय का तुमचं, का नुसतं आपला तुमच्यावर शिक्का UPSC करतो असं नसावं, ते तपासून बघायला पाहिजे. तसाच मग आता त्या गोल्डमध्ये कॅन्डिडेट अलीकडे जे घेतलेलं आहे बघा आशिष म्हणून, पण आता मला वाटतं 87-84 काहीतरी स्कोर आलेला आहे, स्वतःच मग तिकडे कंबाईनकडे गाडी वळलेली. तर अशा लोकांनी कंबाईनच करायला पाहिजे, कंबाईनकडेच वळायला पाहिजे. भले त्यांच्याकडे का तर UPSC झाले ते थातूर मातूर झालेलं आहे मी म्हणे, म्हणजे काय उपयोग नाही ते तसा. हार्डकोर UPSC झालेले नाहीत, फक्त काहीतरी क्लास केले काय त्याला नाही म्हणत, का तर त्याच्यात दम पाहिजे ना, काय म्हणजे कळतं ते. त्यामुळं मग ह्यानी काय करायला पाहिजे, आणि त्याच्या मनात सारखं मग स्वतःहूनच माणूस कंबाईन वळतोय ना. मग लक्षात घ्या, त्यानं ते हार खाल्लेले असते. त्या लोकांनी मग का इकडं कंबाईन आणि सरसेवर आपली आहे ती ताकद लावणं या 25 सालात 26 सालात आणि पोस्ट काढणं, आणि मग तो विचार करणं, का तर त्यांना बेस डिस्क्रिप्टिव्हचा आहे म्हणून, म्हणजे लक्षात घ्या असं. तर असं सांगेन. आणि आता शेवटचा जो वर्ग येतो तर त्याला काय वाटत असतं की मला काहीच नको आहे, 4 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत, एखादीच पूर्व ती पण निघाली आहे बाबा, पूर्व एखादीच मेन्स दिलेली आहे कुठली तरी, कट ऑफ पासून नेहमी 10-15 मार्कापासून नेहमीच दूर आहे, सोपस्कर म्हणूनच किंवा स्वतःचा बचाव म्हणूनच ते अभ्यास चालू असतो. आतून आग किंवा ज्याला म्हणतो धग ती नसते, शरीर साथ देत नाही पण आपण त्याला खेचत असतो. तर तुम्ही म्हणाला अशी पण स्टेज येते का, तुमच्यात आली नसली तरी येईल मग 1-2 वर्षात, असं येते म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला माहित असतं का की आपण एकदा रस्त्यानं चालत असतो कधी बघा, एक फेज आले का बघा तुम्हाला कधी, आणि काय माहित नसतं. आता तुम्ही मधनच तुम्ही माघारी वळता, मध्येच कुठं जाता तुम्हाला माहित पण नसतं, म्हणजे जायचं कुठंतरी जायचं म्हणून गेला असता की, पण तिकडं जातच नाही, ते कुठंतरी मधूनच मागा फिरतो, मन उदास, कुठं जायचं कळत नाही, आणि आतूनच काय तर पोकरल्यासारखं वाटत असतं किंवा काय असं. अभ्यास सोडून अन्य विचारच डोक्यात येतात, अन्य कृती येतात, बिझनेसच करू, काही कोर्सेसच करू, किंवा सहजच त्याच्याकडनं मित्रांच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची त्याला म्हणजे काय वाटत नाही त्याबद्दल, म्हणजे लक्षात घ्या असं. पूर्वी त्यालाच जाणवत असतं की काय होत असं तू, काय झालं असं तू, दुसऱ्यांना कशाला म्हणायला पाहिजे, तुम्ही स्वतःला म्हणत असत असं. अभ्यासाला पॅरल असं काही करू वाटतं, म्हणजे असं डोक्यात येतं काय, म्हणजे लक्षात घ्या असं पण असतं. आणि महत्वाचं सगळ्यात काय असते म्हणजे काय, त्याचं मन त्याला सांगत असतं की आपला पराभव नक्की आहे, ते सांगत असतं, मन त्याला सांगत असतं की नाही जमायचं. म्हणजे कोण समजा त्याच्या जवळचं कोण असेल तो सांगत असेल कर तू, तुझ्यात पोटेन्शियल आहे, घरातले वडील सांगत असतील कर तू, घरात पोटेन्शियल आहे, मित्र सांगत असतील, ते पोटेन्शियल होतं भूतकाळ आहे तो, म्हणजे लक्षात घ्या असं असतं. ते त्याला वैयक्तिक माहीत असतं बरं का, ते भूतकाळ आहे, उघड मागची रेटतीत म्हणून आपलं पुढं जायचं. त्या लोकांनी नक्की हे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्राचा विचार करायला पाहिजे. ती वेळ ही योग्य आहे.
इथं तर एकतर मुळात MCQचा घोळ आहे, परत ते डिस्क्रिप्टिव्हचा घोळ आहे. तर बेटर काय तुमच्यासाठी राहील की ते स्किप केलेलं बरं. म्हणजे काय कोणाला वाईट वाटू शकतं थोडंफार, पण त्याला नाईलाज आहे. हां, ते लक्षात घ्या, ते तसंच करायला पाहिजे. माझं तर मत आहे वैयक्तिक, थेट त्याला काय हे नाही. आता तुम्हाला एक सांगतो सगळ्यात महत्त्वाचं, भले तुम्ही MPSC 20-25 मुख्याला जाताय आणि देताय पूर्ण ताकदीनं, किंवा MPSC 20-26चा आता इथनं पुढे विचार करायला लागलाय, तर अर्थात MPSC 20-25चे मेन देणारे ते पूर्ण वेळ जातात, त्याच्या मागं लागतील. पूर्ण ते करायचंच आहे राहिलेल्या दिवसात, म्हणजे लक्षात घ्या. आणि MPSC 20-26नी काय करायचं मी यांना बोलतो. तर आता जे 25चे मेन देणार आहेत किंवा 26चे देणार आहेत, ह्या दोघांना कॉमन बोलतो की डिस्क्रिप्टिव्हच्या ह्याला एक वेगळं लेक्चरच होईल. पण काय घोळ आहे, तुम्ही कशात फसू नका. नसेल तर, आणि ह्याबद्दल मी 2-3 लेख बघा ते चॅनलवर लिहिले आहेत, ते तिकडे जाऊन मिळतील तुम्हाला बघितलं तर. पण तुम्हाला सांगतो की डेस्टिनेशनच सांगतो तुम्हाला डायरेक्ट. म्हणजे आता काय असलं पाहिजे की तुमच्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे. तुम्हाला क्लासेसवाले कितीही प्रिंटेड देऊ द्या, आता AIचं जग आहे. हां, ते भले दावा काय पण करू द्या मी असं केलं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स पाहिजे. भले त्या क्लासच्या नोट्सवरून तयार केलेल्या असतील, पण तुमच्या नोट्स पाहिजे त्या प्रिसाईज पाहिजे, टॉपिकला धरून. लक्षात घ्या, अजिबात बाष्कळ नोट्स नाही पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, एक बरं नोट्स अशा पाहिजेत की ते मॅक्झिमम रिटेन्शन व्हायला पाहिजे त्यातनं तुमचं. काय तर फक्त लिहिलंय आणि परत तिकडं तुम्हाला काहीच येणार नाही, काही उपयोग नाही. मग ते नोट्स लिहितानाच त्याचा विचार करायला पाहिजे. पुन्हा हे आधी नियोजन पक्क पाहिजे. म्हणजे कोणत्या आठवड्यात, कोणत्या महिन्यात, कोणत्या 15 त्या नोट्स पूर्ण होणार, ह्या कोणत्या होणार, आणि ते तसं होतंय का ते बघायला पाहिजे. मग जर होत नसेल तर मग ते बदलायला पाहिजे काय स्ट्रक्चर. मग फक्त मायक्रो नोट्स बनवायला पाहिजे. म्हणजे असं आहे, ते खुना करून बघा होणार नाही. म्हणजे फक्त खुना करतो MCQ सारख्या आणि ते तसं होणार नाही. जग तुम्हाला काही सांगू, आयतं रेडीमेड काहीही देऊ, ते तुम्हाला तिथं रिप्रोड्यूस करताच येत नाही. प्रगाढ अनुभव घेतलेला लक्षात घ्या मेनचा मी, ते आता मी सांगत बसत नाही. आणि ते बाजार काय पण सांगू दे, तर ते स्वतःच लागतं तिथं, स्वतःच लागतं ते. मग ते दोन्ही फॉर्मॅटमध्ये चालतं, असं नोट्स किंवा मग क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट. पण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट, क्वेश्चनवर कुणाचा विश्वास ठेवणार तुम्ही स्वतः तर बघू म्हणजे निवडू शकत नाही. मग UPSCचं किती फॉलो करायचं, MPSCचं वेगळं काय येऊ शकतं एक्सक्लुझिव्ह, ह्याचं भान असणाऱ्या व्यक्तीनं काढलेल्या प्रश्नांवर तुमचं मटेरियल तयार पाहिजे. आणि प्रश्नोत्तर भाषेत, पण प्रश्नोत्तर भाषेतलं जर प्रश्न फिरला तिथं तर ते मोल्ड करायची सवय पाहिजे. म्हणजे सराव पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, तशा टेस्ट पाहिजे. आणि मार्गदर्शकांना तुम्हाला दाखवायला पाहिजे उदाहरण करून की तुझ्याकडे हा प्रश्न तयार होता, उत्तर तयार होतं, पण मी प्रश्न हा टाकला, ते असा मोल्ड करायचा होता, हे तुम्हाला त्यानं सांगायला पाहिजे. लक्षात घ्या, हवाबाजी करून काय उपयोग नाही. म्हणजे लक्षात घ्या, ते बरंच चाललंय आता बाजारात, त्याबद्दल काय मी जास्त बोलत नाही. बाजारातल्या नोट्सवरून तुमच्या नोट्स चालतील, त्याच्या परत मायक्रो नोट्स चालतील सब पॉईंटच्या. सिलेबसमधल्या ईच अँड एव्हरी पॉईंटचं तुमच्याकडे 1 पेजर पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ते असतं बघा. म्हणजे समजा आता 1857चा उठाव किंवा भक्ती मुवमेंट आहे, भक्ती मुवमेंटवर तुमचं 1 पेज पाहिजे. प्रश्न काय पण येऊ देत, उत्तर लिहिणारच त्याच्यावर. म्हणजे आहे. किंवा तुम्ही तिकडे खाली इंटरनॅशनल रिलेशनमध्ये गेला तर भारत आणि भारताचे शेजारी, म्हणजे तिथं काय काय येऊ शकतं. म्हणजे लक्षात घ्या, मग एशिया म्हणलं की तुमचं 1 पेज पाहिजे. मग त्या एशियावर काय पण येऊ दे लिहितोच मग. किंवा पर्वतरांग आहेत सगळ्या जगातल्या, किंवा जगाचा प्राकृतिक भूगोल आहे, जगाच्या प्राकृतिक भूगोल. मग ते रुद्रमला दाखवतो बघा, पर्वत, पठार, मैदान ते. मग पर्वताचं 1 पेज, पठाराचं 1 पेज, मैदानाचं 1 पेज असं. मग त्या पेजवर प्रश्न आला की ते लिहिलाच पाहिजे. पुन्हा त्या पेजमध्ये UPSCचे जे स्टॅटिक प्रश्न आहेत, म्हणजे UPSCने आता आपण विचारलेले म्हणजे 15 सालापासून, तर स्टॅटिक प्रश्नांची उत्तरं तुमच्या त्या 1 पेजरमध्ये सापडायला पाहिजे. म्हणजे आणि ते कसं सापडायला पाहिजे, ते पेज पण असं बनवायचं आहे की त्यामध्ये एक संगती पाहिजे. संगती ते कसं पण लिहिलंय काय तर त्याला काय नाही लिहिता येणार नाही ना, ते उत्तर लिहिता येणार नाही. किंवा जे आता ते शब्द असतात बघा, क्रिटिकली अनालाइज, डिस्कस, किंवा साधक बाधक चर्चा करा, की एक्सप्लेन, किंवा काय. तर मग तुम्ही ते नोट बनवत असताना किंवा ते पेज बनवत असताना तर ते त्या टॉपिकवर ह्यातला कोणता शब्द वापरतील किंवा काय करतील अंदाज बांधून तशा फॉर्मॅटमध्ये मोल्ड होणारं मटेरियल पाहिजे. का नाहीतर फक्त ज्याला म्हणतो ना क्लर्क टाईप म्हणजे फक्त रेकॉर्ड वरून खाली काही त्याचं नाही. एकदम नवखी लोक इथं लेक्चर घेतायत, ऑप्शनलचे घेतायत, एथिक्स काय घोळ आहे सगळा.
लँग्वेज मराठी इंग्रजी शिकवणारे लोक सुद्धा आता डिस्ट्रिक्टवर बोलायला लागले. म्हणजे असं झालंय, म्हणजे अवघडच आहे सगळा प्रकार झालेला आहे. ते छुप्या पद्धतीनं खाली त्यांनी आता बघा हे तुम्हाला एक सांगतो सहज आठवलं म्हणून, UPSCच्या बाजारात काय झालं माहिती आहे का, तो बाजार म्हणजे आपला भाजीपाल्याचा बाजार बारा म्हणायची वेळी. तुम्ही दिल्लीला गेला नसाल, मी आता 2 वर्ष दिल्लीला होतो, तर तुम्ही जर फोटो जर दिल्लीतले बघितले, कोणी तुम्ही गेला असला तर तुमच्या इकडं एखाद्या आपल्या आपबळून चौकात जसं पुस्तकांच्या दुकानाची नाव आहेत ना पाट्या, तसं तिथं क्लासेसच्या पाट्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या. आणि सगळं मटेरियल ओपन असतं तिथं त्या बाजारात. म्हणजे लगेच झेरॉक्स वगैरे काय, आज हिंदू पेपर झाला तर संध्याकाळी दुपारपर्यंत हिंदूची नोट असते तिथं. हिंदू, दिव्य म्हणजे तुमचा भास्कर किंवा नई दुनिया किंवा काय कोणतं पण असू दे, बिझनेस स्टँडर्ड, लगेच नोट संध्याकाळी किंवा दुपारी लेक्चर सुद्धा असतं डायरेक्ट तिथं. फक्त करंट अफेअरच्या लेक्चरच्या बॅचेस असतात. म्हणजे अगदी स्पून फिडिंग. लक्षात आलं का. मग ते काय झालं माहिती आहे का, UPSCतनं भरपूर वर्ग बाहेर पडलाय म्हणजे अपयश पत्करून. म्हणजे लक्षात घ्या. आणि त्या लोकांचा वापर UPSCवाल्यांनीच परत काय केला, मेंटर म्हणून केला. त्यांना महिन्याला 15,000, 20,000, 30,000, त्याने किती मेन्स दिलेत त्याच्यावर, तो पेपर कसे चेक करतोय त्याच्यावर महिन्याला 40,000. किंवा कॅन्डिडेट वाईज, एका कॅन्डिडेट वाईज त्याला 2,000, 5,000, तुमच्याकडनं फी 10,000 घ्यायची, त्या कॅन्डिडेटला 2,500 द्यायचे, बाकी 7,500 हे खिशात घालणार. आणि तो तुम्हाला मेंटर प्रोव्हाइड करणार, तो सांगणार सगळं. मग एक तुमच्यापेक्षा एखादी मेन्स दिली असेल पण नसेल पण, मग दिलेली पण असते सोडा, ते लोक सांगतात. पण तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला पण कळेल हे, भरपूर अनुभव घेतल्यानंतर, दोन्ही ह्याच्यात वावरल्यानंतर, म्हणजे ॲज अ टीचर आणि पहिल्यांदा स्टुडंट आणि ॲज अ टीचर अपयश पचवलंय, यश पचवलंय. काही लोक त्यातले यशस्वी हातातनं बाहेर पडलेले आहेत. परत पेपर चेक करण्याचं सुद्धा ते ओपनली टाकत नाहीत बघा. शक्यतो जास्त लोक पेपर चेक केलेलं का टाकत नाही. आणि माझं तरी असं मत आहे बरं का, खरं तर ह्या शिक्षकांना एकत्र करून आहे ना, म्हणजे गणेश कला क्रीडा मंचला नाही तर कुठेतरी आहे ना, त्यांना स्पॉन्टेनियस पेपर द्यायचा डायरेक्ट. GS1चा तुम्ही अभ्यास करून या, तुमची टेस्ट घेऊ अगोदर, किंवा एसे देऊ, वर 4 खाली 4, सेक्शन A आणि B, बघू काय होतंय. त्याला एसे लिहायला येणार नाही, पण तो सांगणार आहे एसे कसा लिहायचा आहे, हे असं करायचं, तसं करायचं, करंटचं ते मिक्स करायचं, हे करायचं, ते करायचं. असं हे अतिशय धोकादायक आणि धक्कादायक आहे ते. आणि तुम्हाला सांगतो, पूर्वी काय झालं की MCQ मध्ये शिक्का मारला, जनावर कसे मारतात बघा शिक्के, कानाला वगैरे काय, शिक्का मारायचा, बॅचला ओढायचा, बॅचला शिकाय, एखाद्या जुन्या यशवंतांना उभा करायचे, व्हिडिओ टाकायचे, पालक सांगतोय मग तिथंच जा ब्रँडेड क्लासला, आणि मग तिथं तो शिक्का मारला, एक 2-4 महिने क्लास करायचा किंवा पूर्ण क्लास करायचा, मग बाजार द्यायचा, मग मॉड्यूल्स करायचे, मग आमच्यासारख्याकडे यायचं, मग ते घ्यायचं प्रशिक्षण, मग पोस्ट काढायचे, किंवा मग इंटरव्ह्यू प्रोग्रामला आहे म्हणून फक्त ते द्यायचं लावून तिकडं. मग तुम्हाला स्टोरी सगळ्यांना माहीतच आहे ते, म्हणजे लक्षात जे काय आहे. ह्यातनं मग काय झालं, प्रोडक्ट तयार झाले फेल होणारे. म्हणजे लक्षात घ्या, नवीन वर्गाला ते ओढतायतच. त्या तशीच आता साखळी ह्या 2 वर्षात तयार होणार आहे. दिसतंय डोळ्यानं ते होणार आहे, पण आमच्यासारखं काय करू नाही शकत. ते पोचायला अडचणी आहेत आमच्या, लक्षात घ्या, नवीन लोकांच्यापर्यंत अडचणी असतात. आणि मन धजवत नाही ते, भीती वाटते. एखाद्याला मत्तीला घ्यायचं म्हटलं तरी भीती वाटते. भीती म्हणजे काय, हा हेच मॉडेल रंगवणार. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे चुकीच्या दिशेनंच तो कॅन्डिडेट जाणार. मग आपल्यापुरतं जेवढं स्वच्छ करता येईल तेवढं बघूया बाबा, बाकीचं जाऊ दे. म्हणजे असं एक शेवटी विचार करून बघा, आपलं एकला चलो रे, म्हणजे ही बरं, म्हणजे असा ती गोष्ट आहे. तर ते असं होणार आहे बघा तिथं, लक्षात घ्या. आणि ते गोंधळ परत होणार आहे. म्हणजे आणि त्यांना सगळं तुम्हाला माहीत पाहिजे आधी, तुमचा प्लॅन काय आहे सगळा, कधी कुठलं काय काय काही एकाच वेळी मिक्स 4-4 विषयाचं चालणार आहे, ह्याचं एकदा लेक्चर, त्याचं त्यांची त्या वेळा ॲडजस्ट करायसाठी त्यांच्या प्लॅनच्या बळी जाऊ नका तुम्ही. मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला लगेच बाजार कळायला पाहिजे काय चाललाय हा प्रकार. म्हणजे ते नाही कळलं तर अवघड आहे बघा. MPSC 25ला पण 26ला पण म्हणतोय मेन्सला मी. त्यामुळे स्वतःचे नियोजन पाहिजे, क्लासचे नको. लक्षात घ्या. पण टेक्निकल टर्म्स म्हणा, ती पद्धत, लिखाण हे करायसाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागेलच. मनानेही करण्यासारखी गोष्ट नाही MCQ सारखी. म्हणजे लक्षात घ्या, का तर वेगात ते पुढे जात असतं आणि कळतात खूप, ते लवकर कळल्या तर पुढं. आता रुद्रमला काही लोकांनी अनुभव घेतला असेल. मग पहिली स्टेप काय आहे, पहिल्यांदा काय की बाबा प्रश्नाची उत्तर तयार देणं, दिल्यानंतर तुम्हाला आहे तसं ते रिप्रोड्यूस कितपत करता येतंय. बरं, ते मग मनाने एवढं आलं. मग आता बघा, आपण त्यात संगती तयार केली तर कसं लक्षात राहतं. म्हणजे लक्षात घ्या, ते आता काय लोकांनी रुद्रमला अनुभवलं असेल ते, तर त्या स्टेप्स जात लवकर तो लिखाणाला हे होईल ना. तर ह्या लोकांनी डायरेक्ट टेस्ट सिरीज लॉन्च केली डायरेक्ट या टेस्टला. मग एकदा पळतात मग माग वेड्यासारखी. आणि
होणारे होतात बघा अधिकारी, म्हणजे लक्षात घ्या, होणारे होतातच, म्हणजे लक्षात घ्या. त्या टेटचा काय लोक UPSCची जुनी जी लोक आहेत आणि आता स्कोर बरा आलेले आहेत त्याचा फायदा उठवणार आणि ते मग ते पोस्टला जाणार, पण ते परत हे क्लासवाले त्याची हवा करणार आणि पुढच्या वर्षी ॲडमिशन ओढणार. म्हणून त्यांनी फी वगैरे सुद्धा कमी ठेवण्याची दाट शक्यता आहे, लक्षात घ्या. तर त्या गोष्टी आहेत बघा. तर ह्यात इसेन्शियल काय आहे, तुम्हाला डेली रायटिंग लागेल, डेली रायटिंग लागेल. मग आता ते कसं, योग्य तेच लेखन पाहिजे, त्याचं योग्य इव्हॅल्युएशन पाहिजे, वेळेत पाहिजे, विदिन टाईम पाहिजे, लक्षात घ्या. आणि सिलेबस झाल्यानंतर नव्हे टेस्ट, साईड बाय साईड अगदी 40 मार्कच्या 60 मार्कच्या टेस्ट पाहिजे तासाच्या. मला एक 2011चा बघा मी एक अनुभव तिथं मांडला एका PDF मध्ये. तर ह्या जे बालगंधर्व उद्यान आहे बघा, ते संभाजी उद्यान, त्या संभाजी, मग त्यावेळेला ज्यावेळेला मी म्हणजे असंच ना, आपण UPSC तयारी करत असताना काय झालं होतं की ते 1-2 जण येऊन भेटल्या, अशीच ओळख झालेली. मग बाबा चला तुम्हाला लिहायचं कसं शिकवतो. तर ते असं एकदम मी काय केलं होतं माहिती आहे का, मग ते आता सवयीप्रमाणे 40 मार्कची टेस्ट मांडी घालून हातात पॅड घेऊन ती लिहिणं, म्हणजे लक्षात घ्या. त्या 11च्या लिस्टमध्ये बघा 8वी 9वी रँक, म्हणजे ती डायरेक्टच आलेली होती. तर ते माझा जो रूम पार्टनर आता प्राध्यापक आहे तो पराग म्हणून, तर तो एकदा म्हणला नेमकं काय चालतं बघायलाच येतो. तो आला होता आणि अवाक झाला होता, म्हणजे लक्षात घ्या ते 40-60 मार्कची टेस्ट, म्हणजे अशी पण लिहिता येते. तर हो, लिहायला पाहिजे ती, म्हणजे तिथं पहिलं कळायला पाहिजे. मग ते नुसतेच नोट्स पूर्ण करून काय उपयोग आहे, म्हणजे तुम्ही ते नोट्स करतानाच लक्षात घ्याल ना, हां रिअल टाईममध्ये लिहिताना बाबा अशा अडचणी येत आहेत, त्या अडचणी येऊ नयेत म्हणून मी मग त्या 1 पेज नोटमध्ये काय करता येईल मला हे आधी कळायला लागते आणि मग तसं जायचं, लक्षात घ्या. असं आहे ते. तर ते मग ते असे प्रयोग करून झालेत, लक्षात घ्या. किंवा आता रुद्रममध्ये पण सुरुवातीला मग तशा टेस्ट आधी इव्हॅल्युएट केल्या नव्हत्या, म्हणजे बाबा मार्क दिले नव्हते, तपासले होते. पण नंतर मग पुन्हा मग ते आपण ते मार्कावर येऊ, पेपर कंप्लीट होतोय का अगोदर बघा, मग धक्के बसले ना अनेकांना. मग हे लवकर कळायला पाहिजे बघा. ते डिसेंबरला जानेवारीला कळून उपयोग नाही, लगेच मग मार्च एप्रिलमध्ये एक्झाम आहे, मग सगळं हातातनं जाणार, असं आहे ते. तर लक्षात घ्या. पुन्हा लक्षात घ्या, भाषा विषयाला जे 2 पेपर आहेत ते तिथं काय ताकद जास्त लावायची गरज नाही. मराठीला तर नाहीच, पण इंग्लिशची कोणाला भीती असली तर ते एखादं लिहून CSAT सारखं ते लिहून बघायला पाहिजे, लक्षात घ्या. तेवढं बघायला पाहिजे. आता GS 1, 2, 3 आणि 4 ह्यामध्ये काय तुम्हाला सांगतो जरा, विनाकारण ते एथिक्स इंटिग्रिटीची भीती बाळगायला नाही पाहिजे. त्याच्या रिपिटेटिव्ह बॅचेस लॉन्च बाजारात होणार, घाई करू नका. ते 20 कंटिन्यूस तुम्हाला 4 तास शिकवलं ना, 4 तास, ते तुम्हाला सांगतो 25 ते 28 लेक्चर्समध्ये ते होऊन जातं एथिक्स आणि इंटिग्रिटी. त्याच्याबरोबर हे तर मी जास्त सांगितलं, जरा डिटेल समजा ती माझ्या पद्धतीने मी म्हणतो तसं 4 तास मी सांगितलं, पण डेली आणि एथिक्स आणि इंटिग्रिटी हे संपून जाऊ शकतं. मॅक्झिमम महिना पकडा ना, मॅक्झिमम महिना पकडा समजा. आणि 4 तास म्हणतोय मी, 10 तास नव्हे, 4 तास द्यायचं डेली, 4 ते 5 तास, आणि ते म्हणजे हाफ वेळ द्यायचा, असं महिना करायचं, ते एथिक्स संपून जाते. म्हणजे असं काही नाही, ते डेफिनेशन वगैरे पाठ करावे लागतात. म्हणजे एथिक्स अँड व्हॅल्यूज आहे, ॲप्टिट्यूड आहे, किंवा मग लास्ट मग तुमच्या केस स्टडीज आहेत. एकदा सवय झाली लिहिण्याची की ते होऊन जातं मग. आणि ह्याच्या वारंवार दर महिन्याला बाजारात 2-3 बॅचेस लॉन्च होणार, त्यामुळे ते भीती बाळगायची गरज नाही. ते एखादा महिना स्वतः करून नंतर मग काय GS वगैरे करून मग नंतर एखादी बॅच लावली तरी पण काय हरकत नाही. घाई करू नका, मी लक्षात घ्या. मित्राला विचारा त्यांनी काय केलंय, त्याला कळतंय का, लिहितायत का, असं मग त्यानंतर ठरवा ती गोष्ट. राहिला मग प्रश्न आता तुमच्यासाठी नवीन GS, आणि जर असं बघायला गेला ना तुम्ही GS 1, 2, 3 आणि 4, तुमच्यात सगळ्यात जास्त ओळखीचा GS 1 आहे, त्यापेक्षा कमी ओळखीचा GS 2 आहे, त्यापेक्षा कमी ओळखीचा GS 3 आहे, आणि अगदीच अनोळखी GS 4 आहे. म्हणजे तो क्रमच असा आहे. मग तुम्ही तर पहिल्यात बघितला, मग त्यामध्ये इतिहास आहे, भारतीय समाज आहे आणि भूगोल आहे GS 1 मध्ये. GS 2 मध्ये तुम्हाला माहिती आहे की राज्यशास्त्र, म्हणजे राज्यशास्त्र आणि राज्यघटना आहे, गव्हर्नन्स आहे म्हणजे प्रशासन आहे, आणि मग इंटरनॅशनल रिलेशन आहे. म्हणजे पहिल्यात 3, दुसऱ्यात 3, तिसऱ्यात मात्र अर्थशास्त्र आहे, सायन्स टेक आहे, सुरक्षा आहे, जास्त करून इंटरनल सिक्युरिटी आहे, आणि एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे पर्यावरण आहे. हे सगळा नवा पेपर आहे, आणि वाटताना ती इकॉनॉमिक्स वाटतंय, पण ते भलतंच सगळं असतं त्यात GS 3 मध्ये. ते बारकाईनं बघायला लागतं, आणि जास्त वेळ खाऊ पेपर आहे माझ्या मते. वेगळे लोक काय ते वेगळं सांगू शकतात. आणि 4थ्या पेपरचं मी आत्ताच बोललो. पण पहिल्या वर्षी जाताना दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी जास्त आणि दुसऱ्या वर्षी थोडं, की तुम्हाला फक्त
UPSCनं कोणत्या व्हॅल्यूज विचारले चौथ्या पेपरला, किंवा तिसऱ्या पेपरला कोणत्या थिम्स विचारले, दुसऱ्या पेपरला कोणत्या विचारले, पहिल्या पेपरला कोणत्या विचारले, किंवा मग आता समजा मी म्हटल्याप्रमाणे भक्तीवर प्रश्न आता 25ला येणारच, भक्ती मोमेंटवर, असं महाराष्ट्राचं स्पेसिफिक काय काढता येईल का बाजूला प्रत्येक पेपरमध्ये, तसा विचार व्हायला पाहिजे. जास्त पसरट व्हायला नाही पाहिजे. 250 मार्कला प्रत्येक गोष्ट आहे म्हटल्यानंतर तसाच वेळ त्याला विभागाला गेला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, अशी गोष्ट आहे. म्हणजे असं करायला पाहिजे. आणि टोटल, आणि तुम्हाला एक गंमत पण सांगतो, तुम्ही जर एक GS केला ना कुणाकडनं तरी बॅचेसमध्ये किंवा काय, तुम्हाला मग काय परत अन्य विषयांच्या फक्त नोट्स मिळाल्या तरी तुम्ही ते लिहू शकता. ती पूर्ण सगळं करायची काही गरज नाही, कळून येतं ते. म्हणजे कसं लिहायचं आहे, लिहिण्याची पद्धत जरा वेगळी आहे सोडा, पण ते तुम्हाला मटेरियल मिळणं आता गरजेचं आहे. पण ह्या लोकांनी कसं केलंय, वडाप केलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, सोशलॉजी किंवा भारतीय समाजाचं पुस्तक लिहिणारा हा काय सोशलिस्ट नाही, लक्षात घ्या. इथला कुठला तरी सोशलॉजी शिकवणारा एखादा कॅन्डिडेटच आहे, तो कसं काय पुस्तक. तर ते आता तुम्ही प्रयोग यायला जर टाकलं ना, मला ह्याच्यावर एक हे जुने प्रश्न आहेत, स्पर्धा परीक्षा आहे, संभाव्य प्रश्नाचं उत्तर असे असतात, ह्याला मला एक ह्या सिलेबसचं एक पुस्तक तयार करून दे. त्याच्यावर जर एखाद्याने 3-4 दिवस काम केलं ना, पुस्तक तयार होतं. तुमच्या माहिती विश्वास ठेवणारी माझ्यावर ठेवतील. ह्या लोकांनी बाजारात आणलेले. FSOच्या वेळेला गाईड आणलं होतं, ह्याच्या वेळेला लगेच आणतात. आणि काय असतं, हे का आणायचं असतं, हे बाजारात झर्रकन पसरतं. तुम्ही ते वापरत नाही, कमी वापरता सोडा, ते रद्दीतच जातं. पण तिथंपर्यंत आम्ही हे घेतोय हा संदेश जातो ना. आणि जो बावळटछाप वर्ग म्हणत नाही, 2 नौका वर्ग आहे, तो त्याला बळी पडतो, लावतो बॅचेस. मग असं असतं ते. हे पुस्तक विक्री, हे पुस्तक त्यांना विकायचं नसतं, त्यातनं कॅन्डिडेट ओढायचा असतो. आमच्या इथे हे चालते. आणि मग 1-2 वर्ष त्याचा भरनिराश झाला ना, बाजूला पडला ना, मग त्याला कळतं काय चुकलं होतं आपल्याला, मग ते शिवाय देत फिरतात. पण त्याचे कधी व्हिडिओ होत नाही. हे असं असतं. व्हिडिओ काय होतात, जिंकणाऱ्यांचेच होतात. आणि त्याला आतून माहीत असतं, त्याला कसा आपला स्वतःचा प्रसार, आपला फेटा वगैरे बाहेर गेला बाद झालं, त्याला पण माहीत असतो जवळ बसलेला किंवा कोणाच्या डायसवरनं बोलतोय तो किती माणूस काय बाजूला आहे, असं असतं. त्यामुळं एक विषयातले सब पॉईंट समजून घ्या 26वाल्यांनी सुद्धा आणि 25वाल्यांनी सुद्धा. आता 25वाल्यांनी सुद्धा. आणि पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप कसं जायचं, की अगोदर त्या संबंधित, आता तुम्ही एखादा जिओग्राफी घेतला, मग इतिहास घेतला, समजा इतिहास घेतला, तर एन्शंटवर किती प्रश्न आहेत, मिडिवलवर किती आहेत, जागतिक इतिहासावर प्रश्नच येत नाही. आला तर मग पहिल्या वेळा जागतिक पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणामच येणार, बाकी काही येणारच नाही पहिल्या वेळेला. भक्तीवरच प्रश्न येईल. म्हणजे जे ठळक म्हणण्यापेक्षा जे शब्द आहेत ना प्रिंटेड सिलेबसवर, त्याच्यावर प्रश्न येणार. दॅट्स इट. असं आहे. अगदी 25ला पण आणि 26ला सुद्धा थोडंफार. मग आणि कधी कधी काय करा माहिती आहे का, डीप जाऊ नका जास्त, असं हॉरिझॉन्टल ते पूर्ण लवकर करायला बघा. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला आपली मेन्स आहे MPSC 25ची, म्हणजे समजा मार्च महिन्यात आणि एप्रिल महिन्यात पेपर आहेत. मग एप्रिल पकडा, मार्चला काय तुमचं हे लँग्वेज आहे, तर एप्रिलला जर पकडलं तर अगदी तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारी पूर्ण मिळावा डायरेक्ट सरावाला इथपर्यंत करा. तिथं शेवटच्या एंडपर्यंत शिकायची वेळ आणणार. मग ते न आणायचं असली तर तुम्हाला हॉरिझॉन्टल जावं लागेल. आणि तुमचा प्लॅन पाहिजे, क्लासचा नव्हे. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी. आणि ता म्हणलं की ताक तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. स्वतःच्या ताकदीवर रस्ता कापायला यायला पाहिजे, आणि तो येतो. म्हणजे लक्षात घ्या. फक्त ते तुमचं ते बरोबर आहे का, चूक आहे का, काय प्रकार आहे, मी जास्त डीप जातोय का, त्याला तुम्हाला चांगला एक वैयक्तिक माणूस लागेल. तुम्ही जिकडं कुठं क्लास लावा, मग ते काय बघा, ते कसं करायचं, काय करायचं, पण ते त्यातला एखादा माणूस तुम्ही धरून असायला पाहिजे. फक्त असं नका करू द्या जुन्या की याच्याकडे जी PDF आपली ह्याच्यावर फिरवली आणि तुम्ही शिकला, अशातून हे डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही. MCQ टाईपला, MCQ एक्झामला जे मुलांनी पोस्ट काढल्या, ही त्यांचं स्वतःची ताकद होती, स्वतःचं कष्ट होते. म्हणूनच लोकांनी परत पोस्ट होल्डरनीच क्लास चालू केलं बघा. मेंटॉरन फिंटॉरन काय कसं का, तर त्यांनीच केलेलं आहे ना. ते शिक्षकांचं त्यात रोल काय जास्त थोडा आहे, जास्त नाही. पण डिस्क्रिप्टिव्हला वेगळा आहे, किस्सा वेगळा आहे, तो तुम्हाला ते कळेल. आणि इथं काय भीती घालायचा प्रश्न आहे. मग वेळ जाईल तुमचा खूप, 1-2 अटेम्प्ट शिकण्यातच जातील. 25-26चा विचार मग बाजूला राहील. म्हणजे असं आहे. त्यासाठी तुम्हाला ती काळजी करावी लागेल. आणि हे झालं 20-25साठी थोड्या गोष्टी. आणि हळूहळू मी यूट्यूबला किंवा टेलिग्रामला बघा, शक्यतो जास्त माझं लिखाण तिकडे टेलिग्रामला राहतं. आणि तिकडं तुम्हाला PDF किंवा ते मटेरियल किंवा काय जे असेल ते तिकडं तुम्हाला मिळत राहील. म्हणजे त्या डिस्क्रिप्शनच्या अनुषंगानं पण सगळंच. आता राहिला प्रश्न MPSC 2026, की जसं मी म्हणलो होतो मगाशी, म्हणजे
गड आला पण सिंह गेला, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे ते येतं आता एक डोक्यात. म्हणजे नव्या अटेम्प्टचा लोकांचं नाव मी घेणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, नव्या म्हणजे ह्याचं म्हणजे लक्षात घ्या. पण मी आता त्या ज्याला म्हणतो आपण काय मी वाटल्यास बघू, वाटल्यास चॅनलला सुद्धा टाकीन. म्हणजे मागच्या वेळेला पण प्रिलिम दिलेली होती, पण आता दुसऱ्या कॅन्डिडेटनं काय मागच्या वेळेला प्रिलिम दिलेली नव्हती, यूपीएससी करून आलेला होता. पण रुद्रमला ते लीड करतील आणि माझ्या आशा होत्या. पण असू दे, तसं काही नाही, त्यांच्यावर काय हे नाही दाब. का तर अतिशय चांगली ज्याला म्हणतो लिखाणाचं कौशल्य असणाऱ्यांना सुद्धा सेटबॅक बसत असतो प्रिलिमला. पण लक्षात घ्या, त्यांचा प्रवास काय त्यामुळे इथं संपत नाही. पण मी जे सुरुवातीला जे तुम्हाला म्हणलो होतो, गड आला पण सिंह गेला, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे त्याचा संदर्भ तोच आहे की ते नाव घ्यायला मला काही हरकत नाही. पण समजा दुसऱ्या अटेम्प्टला पण आता ग्रुप सी पोस्टवर असणारे हर्षदा निपाणीकर नावाची विद्यार्थिनी आहे, किंवा दुसरा कॅन्डिडेट जो मी म्हणलो की शहेबाज मनिया, जबरदस्त लेखन आहे आणि स्कोर बिलो 100 आलेला आहे दोघांचा पण. तर हे रुद्रमलाच लीड करतील असं वाटत होतं 25ला, पण होतं तसं. मागच्या 23 सालात 22 सालात पण असं एमसीक्यूला सुद्धा घडलेलं आहे. पण प्रवास बघा इथं संपत नाही. त्या लिखाण पद्धतीला आणि त्यांच्या कौशल्याला किंवा कष्टाला पण दादच द्यायला पाहिजे. इथं काय स्कोर आले 120च्या पुढं म्हणजे अति हुशार अतिशाने असं भाग नाही, किंवा 100च्या आत आली म्हणजे ते कमी नाही. तुम्हाला सांगतो 90+, 92, 94, 97 स्कोर आलेल्या विद्यार्थिनी सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आहेत. मी सांगतो इथं वाट, तिथं काय मी कुठे स्वप्न विकायला कधीच आलेलो नाही, लक्षात घ्या. तर ते प्रोजेक्ट छाया सुद्धा ते आईच्या दिवंगत आईच्या नावे मी हे चालवतो. इथं बाजार कधीच करणार नाही. ज्यावेळेला ते मला इच्छेल त्यावेळेला बाहेर पडेल. ते असलं काही सांगत बसणार नाही कोणाला. त्यामुळं जे खरं आहे तेच. आणि त्या बरीच लक्षात घ्या आहेत, किंवा 104, 105 वर आहेत म्हणजे अशी कॅन्डिडेट. तर त्याचा अर्थ असा आहे की संपलं असं नाही. म्हणजे लक्षात घ्या की त्यांना नक्की फक्त काय असतंय बघा, तर आपल्याला चुका शोधता यायला पाहिजेत. मात्र आपल्याला चुका शोधता यायला पाहिजेत, त्याच्यावर जबरदस्त काम करता यायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. आणि ते जर नाही करता आलं तर मग कधी भुरकन 4-5 वर्ष उडून जातील ते पण तुम्हाला कळणार नाही. पण आता इतरांचे आत्ता जे मेन्सला आहेत ना, उलट ह्याच दोघांची जी नावं तुम्हाला घेतली अशा जोडीतली सुद्धा लोक आहेत, म्हणजे त्यांची मुद्दाम नाव घेत नाही, त्यांच्यावर प्रचंड दाब तयार होईल. म्हणजे लक्षात घ्या, का तर हे आत्ता मेन्सला आहेत. आणि अर्थात पोस्ट ज्यावेळी मिळेल त्यावेळी अभिमान आहे, पण ठीक आहे त्यावेळी सगळ्यांनाच असतो. पण रुद्रमला आणि अंमलबजावणीला असणारी सुद्धा 10 ते 12 जण आत्ता सुद्धा मेन्सला संभाव्य असू शकतात. म्हणजे लक्षात घ्या, असं आहेत. 115च्या वर स्कोर काढणारे सुद्धा अर्धा लोक आहेत. त्याचा नक्कीच अभिमान आहे. आणि पण त्यांनी पण हवेत जाता अजिबात कामा नये. मिनिट वापरायला पाहिजे. आणि आपण सुटली मग काहीतरी आपल्याकडे बळ आहे बाबा असं म्हणणं भ्रम ठरेल, भ्रम. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे कळत नाही काय एखाद्या इन्सिडन्स किंवा एक आठवड्यानं होत्याचं नव्हतं होत. त्यामुळं वेळ अजिबात न वाया घालवता पुढे जायला पाहिजे. आता जे मी राहिलो की ज्यांच्याकडं चांगली क्षमता होती, ज्याला मी म्हणतोय, आणि 20-20 त्यांना करायचं आहे, बाजार काही सांगू दे, त्याला आता वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवीन किंवा असं लेक्चर घेईन की माझं मत काय आहे माहिती आहे का, प्रिलिम्स आणि मेन्स एकत्रच घेऊन जायला पाहिजे आत्ता. म्हणजे लक्षात घ्या, हेच गोष्ट आहे. का तर 31 मे 26ला जर जायचं असेल तर, आणि तिकडं काय करायचं मग मेला आपली एक्झाम आहे, तर मे, एप्रिल आणि मार्च एक्सक्लुझिव्ह प्रिलिम्सला वापरायचा. आणि मात्र आत्ता डेली तुमचं PYQ सोडवणं आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणणं. आणि ज्या लोकांचं मीडियम इंग्लिश आहे, म्हणजे लक्षात घ्या, मी त्यांना सांगेन त्याचा अर्थ मराठीतनं काही UPSCला लोक सिलेक्ट होत नाहीत असं नाही मला म्हणायचं. का तर त्यांचा वाचनाचा सोर्स NCERT राहणार आहे. आणि 25-26ला दोन्ही वेळेला UPSCचा टच राहील. UPSC सारखा पेपर येणार नाही, लक्षात घ्या. एथिक्सला काहीतरी UPSC सारखे प्रश्न टाकतील, अदरवाईज इकडं वेगळाच विषय तयार होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, राज्यसेवेचा पेपर GSचा कुठं UPSC सारखा येतो. आणि आणि बघा जरा जाऊन मागं बघा कोणाच्या टेलिग्राम चॅनेलला की ज्यांनी CSATवर सुद्धा भाष्य केलं होतं की असं CSATला असं होईल तसं होईल. काय मी 23ला, 24ला, 25ला 3 वर्ष सांगतोय ते काय बदल होणार नाही. इतिहासातला सर्वात सोपा पेपर आत्ता आला होता CSATचा. 118, 174 आणि 182 असे स्कोर आहेत. म्हणजे लक्षात घ्या, 190-92 वर कोण असला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे अशा कंडिशन आहे, लक्षात घ्या. त्यामुळं
ते कसं आहे, काय म्हणतो आपण त्याला, खोबरं तिकडं चांगलं, त्यावेळेला तसं करायचं, अटेन्शन घ्यायचं. आता एक काय जरा मधल्या काळात मग काय त्या डिजिटल बोर्डवर घुमाघुमी करायची, PDF ची सांगायचं, किंवा मागं वगैरे एक चमकदार असं व्हिडिओ बनवायचे, शॉर्ट बनवायचे आणि लोक ओढायची, कमेंट सेक्शन बंद करून टाकायचा. म्हणजे लक्षात घ्या, तुमचं तोंड दाबायचं पण तुम्हाला खेचायचं, असंच असतंय ते बाजार कळला पाहिजे, सजग राहिलं पाहिजे तुम्ही. आणि आपला जो फासला आहे तो कसा स्ट्रेट लाईन राहील, म्हणजे डायरेक्ट नागमोडी कसा राहणार नाही, ह्याकडे एकदा जायचं त्याकडे एकदा जायचं, ते त्यात दम नाही. आणि बेसिक्स आहेत आपल्यात, आणि म्हणजे नाही का, जसं त्या महात्मा फुलेंनी सांगितलं की बाबा काय, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, असं आहे ते. तिकडं पण आहे इकडं पण आहे. तुम्ही नाही MPSC डायरेक्ट, ते मध्ये आधी कोण नाही पाहिजे डायरेक्ट, म्हणजे लक्षात घ्या. तो जर सांगत असला तर लक्षात लगेच यावं, हे काय वेगळं चाललंय काय, पेपरपेक्षा वगैरे हे वेगळं चाललेलं आहे. सावध व्हायला पाहिजे. आणि आपण जर सावध होता येत नसेल तर कसं काय रिझल्ट येणार. आणि MCQला हाच घोळ झाला आहे ना. खूप जण सांगते आम्हाला ते माहीतच नव्हतं, ते चार्ट करायचं, PYQ करायचं, ते असं करायचं माहीतच नव्हतं, फक्त एक सरळ वाचतच सुटलो इंटिग्रेटेड बॅचला. मग तीच गोष्ट तुम्ही आता पुन्हा करू नका. आणि पुन्हा एकदा सांगेन, हे काय खोटा तुम्हाला सहानुभूती मी देत नाही की तुमचा 90 ते 100च्या मध्ये अडकला तुम्ही, किंवा 105 मध्ये अडकला म्हणजे तुम्ही अभ्यास केला नव्हता असा त्याचा अर्थ होत नाही. एक रसायन वेगळं लागतं MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पास व्हायला, ते तुम्ही अजून बनला नसाल असं माना. पण ते तसं म्हणणं पण एवढं संयुक्त का नाही, का तर 4पेक्षा जास्त MPSC मेन्स देऊन सुद्धा आत्ता बिलो 100 हिस्ट्रीमध्ये त्यांच्या पहिल्यांदाच आलेली पण कॅन्डिडेट आहेत माझ्याकडे. तर ते मला पण काय कळेना असं काय गोष्ट घडलेली आहे. तर असू द्या, आता घडू द्या. पण त्यामुळं, आणि दुसरं एक मला एक मी जाणवलं बरं का, की मागच्या वेळेपेक्षा स्कोरपेक्षा 5-7 मार्कांनी किंवा 7-8 मार्कांनी बघा त्या व्यक्तीचा स्कोर कमी आहे. मागच्या वेळेस 100 असला आता 93 आहे, मागच्या वेळेस 14 असला तर 107 आहे, मागच्या वेळेस 109 असला तर 107 आहे. असं आहे, म्हणजे 5 ते 7 मार्कनी तर खाली स्कोर आहे. सगळ्यांच्या बाबतीत नाही, पण मी एक जाणवलं मला. मग ते 5-7 मार्क म्हणजे असं आहे का, मग 117चं 112 किंवा काय 110 109 काय माहीत नाही ते. त्यामुळं ते, आणि मला पण एवढं कॅटेगरायझेशन करायला जमलं असं मी म्हणणार नाही, नसेल जमलं. पण वैयक्तिक जर तुम्ही मला मी मागितलेली माहिती जर तुम्ही मला प्रोव्हाइड केली तर निश्चित मी त्याला माझ्या परीनं माझा सल्ला तोच मान असं नाही. परत मलाच तुम्ही काय दोष न द्याल. विश्वास नसला तर मग ते ठेवायचा नाही विश्वास. तुमचं मन सांगतंय ते कारण मी सांगेन. फक्त मी तुम्हाला संभाव्य अडथळ्यांशी अवगत केलेलं आहे. तुमच्या पुढे स्वप्न विकतील, हे सोप्पं आहे, ह्याचा अवलंब करू नका असं काही लोक सांगतील, तर त्याच्यामागे त्याची बाजार नीती छुपी आहे काय ती तपासा, मग लगेच तुम्हाला त्याचं उत्तर मिळते. तर ठीक आहे. तुम्ही सांगू शकता परत तुम्हाला कसं वाटलं लेक्चर, किंवा तुम्हाला अजून काही ह्याच्यात उपर काही समस्या शक्य काय अपेक्षित असलं तरी मला तुम्ही कळवा. मग लिहीन काय तर चॅनेलला, किंवा मग वाटलं तर लेक्चर घेईन 1-2 दिवसात, किंवा काय मार्ग आहेत त्याला वेगवेगळा त्या पद्धतीनं. तर वनसेवा का, वनसेवेचं बरोबर आहे. 1-2 मिनटं. वनसेवा करू का राज्यसेवा करू अशी पण लोक आहेत. वनसेवेला आत्ता जरा जागा 144 जागा आहेत, पण ते मेरिट कमी लागेल, बरोबर आहे, ती पण गोष्ट खरी आहे. आणि तुलनेनं राज्यसेवेपेक्षा वनसेवा नक्कीच सोपे, हे तुम्हाला सांगतो, नक्कीच सोपे. आणि टेक्निकल ऑप्शनल असल्यामुळे दोन्ही पण, आणि ऑप्शनलची तयारी सुद्धा तुम्ही जर हॉरिझॉन्टल लाईन केली व्यवस्थित योग्य व्यक्तीच्या निगराणीखाली, तर त्याला जास्त वेळ लागत नाही. पसरट असतं ते, करेल तसं आहे ते, म्हणजे लक्षात घ्या. पण ॲक्च्युली ते होऊ शकतं. एक आता जर एखाद्याचं मन सांगतंय की मी करावी वनसेवा, म्हणजे त्याचं धाडस होतंय, असे आहेत लोक, आणि बॅकग्राऊंड तसं असल्यामुळं, तर त्या लोकांनी वनसेवेचा नक्की विचार करायला पाहिजे. तिकडं स्पर्धा राज्यसेवेपेक्षा नक्कीच कमी राहील, म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. आणि स्कोरचं मी सांगू नाही शकणार, लक्षात घ्या, पण ते अर्थात राज्यसेवेपेक्षा कमी लागेल मेरिट ह्या वेळेला. मागच्या वेळेला 133 जागा कमी होत्या ना, आता 100+ जागा जास्त आहेत ना तिथं. तर ते तुम्ही करू शकता, असं काय नाही आहे. आणि एक बघा काय असते माहिती आहे का, डिस्क्रिप्टिव्हला मी UPSC वेळा पण ते बघितलं होतं, आणि आता MPSC आता ते डिस्क्रिप्टिव्हच आहे, MPSC किंवा वनसेवा म्हणा. तर पहिल्या 1-1.5 महिन्यात जर तुम्ही लूज पडला ना, तर तुम्ही स्पर्धेत नसता, नंतर येत नाही स्पर्धेत नंतर, म्हणजे लक्षात घ्या, खूप पुढे गेलेलं असतं ते. म्हणजे ॲक्च्युली काय असते, तुमचं फक्त क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जर काय संभाव्य प्रश्न तयार असतील,
किंवा प्रत्येक दोन पेपरमधले 2-2 सेक्शन जर पूर्ण झाले असतील 50-50% तर तो कॅन्डिडेट खूप म्हणजे पुढं असतो. म्हणजे त्यामुळं ते म्हणजे एकच दिशा पाहिजे, भेदायला पाहिजे, मग आधीमध्ये काय नाही. लक्षात घ्या, लिडरशिप घ्यायला पाहिजे. हो, लिडरशिप घ्यायला पाहिजे. म्हणजे ड्रायव्हर माहिती आहे ना ते काय आहे, ते आपलं लक्ष तिकडेच पाहिजे, रस्त्याकडे. बाजूला काय ते मागचं पॅसेंजर व्हायचं नाही, तो पुढं सांगतोय मी मागं. तर हां, कुणी राज्यसेवा मेनचा क्लास घेणार आहे का विचारते, तर तुम्हाला सगळी माहिती चॅनलवर राहील. ते अंमलबजावणी आणि रुद्रमधनं किती लोक येत आहेत म्हणजे लक्षात घ्या, आणि MPSC 2026ला किती लोक येत आहेत म्हणजे त्याच्यावर माझं ते अवलंबून राहणार आहे. पण रुद्रममध्ये जे होते ना, अंमलबजावणीमध्ये जे होते त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाहीये. म्हणजे लक्षात घ्या, त्याच्यासाठी छाया गोल्ड आहे. तर मी आता चॅनलवर पण ती पोस्ट करीन बघा. तर आता मी जरा काय केलं होतं बरं का, सपाटीकरण डायल्यूट केलं होतं छाया गोल्डचं. म्हणजे कधी राज्यसेवा अंमलबजावणीच्या लोकांसाठी म्हणजे रुद्रमसाठी का मला जास्त करून रुद्रमची लोक बाबा मेन्सला यावी म्हणून, तर असं सपाटीकरण किंवा ज्याला डायल्यूट करणं म्हणतो मी, तसं करणार नाही आता, कधी करणार नाही. का तर ते 1 to 1 म्हणजे काय थोडक्यात, की आता बघा एखाद्याला मी सुचवू शकतो तू अमुक ठिकाणी तू ऑप्शनलचा गायडन्स घे. समजा आता सोशॉलॉजी बऱ्याच जणांना मी ठेवायला सांगितलं होतं, पण मी तर काय सोशॉलॉजी मी घेणार नाही. लक्षात घ्या, माझा UPSCला मराठी लिटरेचर आणि हिस्ट्री ऑप्शनल होता. लक्षात घ्या, PSIR सुद्धा मी घेऊ शकतो, म्हणजे असं काही नाही. पण काही लोकांची माझं जे त्यावेळेचे मित्र होते म्हणजे त्यांना आश्चर्य वाटले अजून ह्याने हिस्ट्री किंवा PSIR किंवा मराठी लिटरेचर असा का घेतला नाही. तर ते तसं नाही, ते मला कळले का तर ऑप्शनलची तयारी दुसऱ्याच्या अंडर होऊ शकते कोणाच्या पण हे GSची मोठ एथिक्स आणि SCची मोठ ही नाही होणार, आणि ह्याच्या फोर्सशिवाय चांगली पोस्ट नाही मिळणार, किंवा इंटरव्ह्यूला चांगला आता 275 आहेत त्यामुळे तिकडं कॅन्डिडेट घडणार नाही. ऑप्शनलला काय रट्टा मारण्याचं काम आहे ना, आणि ऑप्शनलला काय होणार, जुनी मुलं म्हणजे आत्ता MPSC 2026 करणारे पण ऑप्शनल करून घेणार. 10,000 12,000 8,000 फी ठेवलेली आहेत. तसं मग आम्हाला ती परवडत नाही. माझं वेगळ्या पद्धतीने चालतं ते, मग इथंच कारण ते करूनच जावं म्हणजे तसं नको आहे ते, आणि पसरट होईल. 23ला मी तो हिस्ट्रीचा चालू केला होता म्हणजे लक्षात घ्या. पण मुद्दाम मग आता बघा ना, मला रुद्रमच्या लोकांना हिस्ट्रीज घ्या मला किती सांगता आलं असतं, मी कुणाला सुद्धा सांगितलं नाही हिस्ट्री घ्या म्हणून. म्हणजे लक्षात घ्या, तसं करणार नाही कधी म्हणजे लक्षात घ्या. तर ते मग एखादी टेस्ट सिरीज लावून पण त्याचं ऑप्शनलचं पेपर स्वतः मात्र बघायची, ती मी करू शकतो. म्हणजे गोल्डमध्ये कॅन्डिडेट एकदा आला म्हणजे ते काय आहे बरं का, कंबाईन करू दे त्यानं, राज्यसेवा त्यांनी करू दे. मग मी काय करणार माहिती आहे का, माझं जे टार्गेट असतं बाबा की आपलं, मग मी कदाचित मग ते लक्ष परत नंतर बंद पण करीन. पण त्या लोकांना मी काय करीन, ते माझे जे गोल्डमधले लोक आहेत त्यांना मात्र मी MCQ साठी चांगलं हँडल करणार. मग मी पुढे डोक्यात माझ्या आलंय की म्हणजे त्या आठवड्यातनं एकदा त्याच्याशी फोनवर बोलायचं आणि व्हिडिओ कॉलवर बोलायचं म्हणजे असं, किंवा माझ्या डोक्यात बरंच आता काय काय गोष्टी म्हणजे आता ते गोल्डच पुढे न्यायचं जास्त करून. ते आता बाकीचं असं काही ग्रुप चालवत बसायचं नाही. म्हणजे रिझल्ट येत असला तर हो, तुलनेनं बघा अंमलबजावणीत चांगला रिझल्ट येतोय बघा. अजून सुद्धा ह्या वेळेला सुद्धा मार्क आणलेले आहेत लोकांनी. तसं ते लगची लोक काय माहिती आहे का, काय नीट करत नाहीत. म्हणजे लेक्चरला सुद्धा नसतात 10-12 जण त्यात, ते वाईट वाटतं. मग कंबाईनचे लोक कॅज्युअल असतात. मग त्यापेक्षा मग त्या कॅन्डिडेटला ॲज अ कॅन्डिडेट म्हणूनच म्हणजे त्याचा मोठा भाऊ म्हणूनच ट्रीट करायचं. म्हणजे आता समजा मिसेसला सुद्धा पोस्ट मिळालेली, लहान भावाला सुद्धा पोस्ट काढलेली आहे, तर ते मी ऑफलाईनला क्लासमध्ये पण म्हणायला पाहिजे बघा, घरचा कॅन्डिडेट पाहिजे बघा. मग उठ म्हणाल तिथं उठला पाहिजे, बस म्हणाल तिथं बसला पाहिजे. म्हणजे लक्षात काय लोक अतिशहानपणा करतात आणि बाहेर बाजूला पॅरल काय करतात आणि घोटाळा होतो. आणि घाबरायचं मला एका काय, त्याला जर मी लहान भाऊ बहीण स्वीकारले तरी त्यानं बोललं पाहिजे ना, सर मला काय कळलं नाही, मी बोललो तर ऐकाय पाहिजे. मी माझ्या भावाला किंवा मिसेसला बोलू शकतो ना तसं, हे बरोबरच नाही अजिबात. म्हणजे लक्षात घ्या, तसं ते कॅन्डिडेटनं पण तसं घाबरून राहण्याची काही गरज, किंवा त्या लोकांना नियमित भेटणं जे आहे ते मी तसं करणार आहे. आणि आता समजा 25ला समजा असं आता रुद्रम सारखं चालवेनच लक्षात घ्या, पण ते कोण येतंय मुलं काय लोक मग काय करा मधनं सोडून जाईल. आता जे आमच्यातल्या लोकांचे जे स्कोर आले, जे मी 8-10 लोक म्हणतोय त्या लोकांची मला गॅरंटी आहे ना, ज्यावेळेस स्कोर न आता कधी कधी काय असते, स्कोर आल्यावर सुद्धा शिंग येतात, ही वेगळी गोष्ट आहे. हे मला जुना अनुभव आहे. स्कोर आल्यावर सुद्धा त्यांना पाय फुटतात, मग असं पण होतं, असा पण मला अनुभव आला. त्यामुळे ते ज्याला ताक पण फुंकून पिणं ना, ती माझी गोष्ट आता चालली आहे. काय लोकांनी मागत दगा दिलेला आहे म्हणजे हे पण तुम्हाला सांगतो देतात. माझी अशी इच्छा आहे बरं का, ते कसं की बाबा प्रोजेक्ट छायामध्ये आला ना की बाबा तो तिथंच राहायला पाहिजे. ह्या पण प्लॅटफॉर्मवर आहे, त्या पण प्लॅटफॉर्मवर आहे, तिथं पण काय सगळीकडे काय तोंड घालून आले ते नको.
ते आपल्याला वाईट वाटतं. आपण कष्ट घेतलं, मी पण तसं घेत असतो, लक्षात घ्या. आणि परत ते तिकडे डायसवर जाऊन ते वाजवणार ढोल, काय उपयोग आहे. मला पालक विचारतात परत, सर तो तुमचा कॅन्डिडेट होता ना, मग तिथं कसं काय बरं. मला मेसेज येतो ते लोकांचा व्हिडिओ सेंड करून, असं झालंय मागं. म्हणजे असं असते म्हणून मी ते तसं करतो. आणि तुमचं जे अपयश आहे, समजा 1 वर्षापेक्षा जास्त गोल्डमध्ये असून सुद्धा किंवा काय, ते लोक त्यांच्या पाड्यात घेतात. म्हणजे त्यांनी जर घोटाळा काय वेळा केलेलाच असतो, कधी कधी ऐकत नाही माझं सुद्धा. पण काय कायला शरीर साथ देत नाही. मग शरीर साथ देत नाही त्याला तर मी तरी काय करणार, मग असं होतंय ना ते. पण लक्षात घ्या, जोवर मी ते म्हणत नाही की तुम्हाला अजून कोणाला माहीत नाही, मागच्या 3 महिन्यात मी 5 ते 6 लोकांना गोल्डमधनं रिमूव्ह केलेला आहे. तो ग्रुप नाही पण नमस्कार केलेला आहे की. आणि तुम्हाला माहिती आहे काय, प्रोजेक्ट म्हणजेच काय सगळी त्यातनं होतात असं काही नाही, इकडे फेल पण होतं. त्यामुळं ज्याचं मला वर्तन आवडलेलं आहे, नम्र आहे, जो घोटाळा परत नंतर जाऊन करणार नाही, ज्याच्यात प्रगती दिसतेच, अजून जर त्याला मी जरा थोडं पळवलं तर पळेल, तो कॅलिबर आहे, तर त्या व्यक्तीला मी कधीच नो करत नाही. म्हणजे लक्षात घ्या, असं असतं ते. पण त्यांना माहीत नाही की मी गेल्या 3-4 महिन्यात 3-4 लोकांना बाहेरचा रस्ता दिलेला आहे की नमस्कार. ती लोक लेक्चर पण इथं करत असतील, मला का नाही माहिती, संबंध चांगले आहेत, पण गोल्डमध्ये नको तिथं आता. ते तसं मी केलेलं आहे. काय लोक गोल्डमध्ये होते पण मला टाइम टेबल देत नव्हते, अंमलबजावणी गोल्ड डायल्यूट केलं होतं ना, जाऊ दे म्हणलं. पण ते तसं नाही, बारकाईनं मग त्यानं आज काय केलं, मग काय लिहून आणलं ते तपासायचं. अहो खूप अवस्था बेकार होती ती, पेपरवर चेक करायचं. तुम्हाला अजून कोणाला माहीत नाही, इतरांनी चेक करणं वेगळं, माझं ते वेगळा विषय आहे. ते समजत नाही काय, अक्षरशः हे होतं, हँग होतं. म्हणजे नको वाटतं ते बघायला. प्रत्येकाला तेच सांगायचं, परत सांगायचं, ते अगदी बरंच सांगावं लागतं. त्याच्या सगळं वाचून सांगावं लागतं. तिथं फक्त उगीच काहीतरी बाहेरचे लोक मुलं ठेवून ते टिक करायचं असं मी नाही करत. मी लक्षात केलं तर तसं करायचं. त्यामुळं बघूया, तुम्ही टेलिग्रामला लक्ष ठेवा. अर्थातच नजर MPSC 2025 आणि 26वर आहेच की डिस्क्रिप्टिव्ह. आणि त्याच्यावर गेल्या काही दिवसापासून कष्ट करतोय काय लोकांच्यावरती. थोडंच असं वाया जाऊन देणार आहे तर नाही देणार, पण ते लॉयल पाहिजेत लोक. आणि असं असतं ते. आणि वेळ देतो आणि मग तशी, आणि तरी जास्त फी ठेवायची असते, पण तरी ती लोकांना जास्त फी असते, लक्षात घ्या. पण ते तुम्हाला माहीत नाही तर कसा वेळ जातो ते. त्यापेक्षा वाटतं मग लक्ष सारखा ग्रुप अंमलबजावणीसारखा जर कंटिन्यूस वर्षभर ठेवला तर ती तितकेच पैसे असतात ते. तुम्हाला माहीत नाही, हे रुद्रमचं काम करण्यापेक्षा असं असतंय. कशाला हेड्याक करा मग. पण असं नाही, जे आता प्रशासनात लोक गेलेले आहेत, साधा एक माझा फोन गेला तर काम होतं. म्हणजे लक्षात घ्या, असं आहे. गेलो, भेटलो, चुकून मी जाणार असलो तिथं मला जाऊन स्वागत करतात कोल्हापूरमध्ये इकडं. मग त्यापेक्षा मोठं काहीच नसतं ते. जरी पप्पानी बघितलं, कुणी घरातलं समजा गेल्या, तिथं हातात आणून काय देतात, ते बघितलं. म्हणजे ते महत्वाचं आहे. म्हणजे पोचवायचं ना तिथं डायरेक्ट माणूस. म्हणजे लक्षात घ्या, आणि आयुष्यभर नाव काढतो. म्हणजे लक्षात घ्या, अशी गोष्ट आहे ती. आणि त्यातलं सुख वेगळंच आहे, आणि ते एम आहे बघा. आणि जोपर्यंत आपल्याला जमतं ह्या पद्धतीने तोपर्यंत चालवायचं, का तर माझ्यासाठी वेगळे मार्ग आहेत. म्हणजे लक्षात घ्या, असं आहे. तुम्ही आता बघताय, मला काय तसं मी करत नाही. आता ते घरातले सुद्धा बरे आहे, चांगले संपत्ती स्थिती वगैरे सगळं, त्यामुळे तसं मला कोण ताण आणत नाही. मी कोणाला ताण घेत नाही, लक्षात घ्या. ताण आल्याचं नाटक करीन पण घेत नाही. तुम्ही पण तसं करा, ताण घेऊ नका. जीवन आहे, जगणं महत्वाचं बघा. जगणं महत्वाचं. हे मी काल कोणाला तरी लिहिलं आहे बघा, तो मेसेज, की परीक्षा ह्या परीक्षेत शून्य नाही होत आपण. जगणं महत्वाचा एक भाग आहे. आपल्याला कळतं ना, आता जे DC झाले, कोण झाले, म्हणजे आता आमचे गुरु सुद्धा मला म्हणले, तू DC होऊन काय करणार. मग त्यांना माहित आहे ना ते कसं असतं. तर तसंच आहे. त्यापेक्षा लार्जर कॅनव्हासवर किंवा तिकडच्या गोष्टी कुठं तुम्हाला सांगतो कधी गमते ना, तिकडं प्रशासनात काय होतं, कशी ओझी व्हायला लागतात, चांगल्या लोकांना कसं मग तो बाद बनतो, मुरदाड बनतो. ते असं होतं ते. मग ते होऊया. पण एक आहे, एक मात्र, कोल्ह्याला द्राक्ष आंबटसारखं नको. पोस्ट काढून तिकडे फेकून द्या, पण काढा. मग एकदा निर्णय घेतलाय म्हणजे हे करा. म्हणजे तसं नाही करायचं, आणि ते शक्य आहे. आणि तुमच्यातलं ते विजुगुषवरती असली तर बघा पॉसिबल आहे. ते काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काय असतात. आणि मात्र जर त्याला आपण न्याय देऊ शकत नसलो दीर्घकाळ, तर मात्र अवघड आहे. न्याय न देता अपेक्षा ठेवणं मला नाही आवडत. म्हणजे लक्षात घ्या, तसं नाही करायचं. मी माझे 100% दिले, आणि तुम्हाला सांगतो रिग्रेट किंवा आपण 100% दिलं नाही, दिलं असतं तर हे जिवंत मरण आहे. जगणं म्हणजे जिवंत मरण आहे. तुम्हाला ते माहीत नाही.
त्याच्यावर मला भरपूर बोलता येईल, कारण मी स्वतः ते आत्ता काय करतो, त्यामुळे झीट असते म्हणजे एकदम घुमवायचा, डायरेक्ट वरच्या लाईनलाच कॅन्डिडेट आणायचा म्हणजे डायरेक्ट झिरोतून. म्हणजे हे त्यातनं आलेले आहे. आणि एक प्रतिक्रिया म्हणून मी, म्हणजे प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा झीटची म्हणलो ना तुम्हाला, पाहिजे राग अपेक्षेचा, तसाच तो राग आहे. म्हणजे आपल्याला नाही मिळालं ना, हे घ्या मग, हे घ्या मग. आणि मग ते घरातून सुरुवात म्हणा किंवा काय, जे लोक झाले त्यांना माहिती आहे तिथे इनपुट किती असतं ते, तर तशा पद्धतीने तसंच तुमचं आहे. आणि हे आपला मिलाप झाला ना, मग बघा ते झेंडा रावला जातो तिथे. आणि अवघड नसतं काय, अहो हे नंतर गोष्ट आहे. म्हणून म्हणलं जगणं महत्वाचं, परीक्षा नाही. आणि लक्षात घ्या, त्यामुळं त्या भावना मेल्या असल्या काय, सरळ बाजूला टाका, मध्ये संपला विषय. आपला मार्ग भला मी भला, असं आहे, असं आहे ते. आणि जर काय तुम्हाला मन वाटत नाही आपण कमी पडलो कुठतरी, आपले 100% द्यायला पाहिजे. आणि तुम्ही क्रीजवर आहात, तुमचं वय आहे त्या बसतंय तिथं मध्ये, आणि तुमच्यामध्ये ती भावना मेलेली नाही ते देण्याची. आता आपल्याकडे एक त्या मृणाल म्हणून आहेत बघा, तर त्यांना डेप्युटी कलेक्टरपेक्षा जास्त पगार आहे. म्हणजे काय पब्लिक सेक्टर बँकेत आहेत अधिकारी म्हणून. पण आता आलाय स्कोर काहीतरी 97च्या आसपास, म्हणजे असा. पण म्हणजे लक्षात घ्या, त्यांचं सगळं वेल सेटल्ड आहे, पण ते ही मिळेल नाही, भावना मिळेल द्या म्हणलं. आता म्हणजे जरी त्या नोकरीवर लागल्या तर तिकडच्या पेक्षा इकडे पगार कमी असणार, का तर सर माझ्या मुलींसाठी करायचं आहे, माझ्या ह्यासाठी करायचं आहे, मग ते करा, मग ते काय असं बरंच असतं. म्हणजे लक्षात घ्या, मागे एक मी नाव नाही का, एक अशाच एक अधिकारी होते, म्हणजे लक्षात घ्या, त्या ऑफलाईन सेमिनारला त्या प्लेन आले होते, छाया 1-to-1 मधल्या होते. झालं नाही ते सर झाले, एक मी अटेम्प्ट प्रयत्न केला, संपला विषय. माझी इच्छा होती ते करायचं पूर्णत्वानं, ते केलं. म्हणजे असतात आणि आपण काय जगतोय बघा, म्हणजे लक्षात घ्या. आणि पूर्ण वेळ करणाऱ्यानंतर हे किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे. तर लक्षात घ्या, तर सगळ्यांच्याच प्रश्नांना उत्तर मी दिले असतील असं मला नाही वाटत. त्यामुळे ती काय प्रश्नांची तुम्हाला माहिती आहे वैविध्य खूप आहे. त्यामुळे तुम्ही पर्सनली मला काय दिलं आणि मग मी माहिती मागवली, तर मला ती माहिती दिल्यानंतर मी मग त्याला उत्तर देऊ शकतो, बाबा असं असं हे करा, हां ठीक आहे.